गुड आफ्टरनून ऑल. आजचा आपला टॉपिक आहे अबॉर्शन. सो अबॉर्शन काय आहे? इट्स अबॉर्शन इज द एक्सपल्शन ऑफ और एक्सट्रॅक्शन ऑफ एन एम्ब्रियो or fetus weighing 500 gram or less from its mother when it is not capable of independent survival, that is before the period of viability. अबॉर्शन काय आहे? एक्सपल्शन म्हणजे निघणं किंवा एक्सट्रॅक्शन, मुळासकट निघतं ना जेव्हा, ऑफ एन एम्ब्रियो आहे और फिटस ज्याचं वजन आहे जे 500 ग्रॅम पेक्षा कमी आहे किंवा तो आपल्या मदर वर डिपेंड न राहता केपेबल नाही आणि इंडिपेंडेंट सर्व्हायव्ह, तो त्याच्या इंडिपेंडेंट सर्व्हाइव्ह करू शकत नाही. दॅट इज बिफोर द पिरियड ऑफ व्हायबिलिटी. बिफोर द पिरियड ऑफ व्हायबिलिटी म्हणजे जो स्वतः डेव्हलपिंग करू शकत नाही या काळाच्या आधी. आता प्रेग्नन्सी मध्ये व्हायबिलिटीचा अर्थ नेमका काय आहे? जेव्हा बच्चूला आपण कधी म्हणतो की ती हार्टबीट जेव्हा बच्चूला प्रोड्यूस होतं, प्रेग्नन्सीच्या 8व्या ते 9व्या आठवड्याच्या आसपास मग बच्चूला हार्टबीट येतं. हार्टबीट आल्यानंतर आपण बोलू शकतो की बिफोर म्हणजे फिटस आहे त्या इंडिपेंडेंट स्वतःच डेव्हलपिंग करू शकतो वुमनच्या ऍबडॉमेनमध्ये, मदरच्या वूम मध्ये. त्याच्या आधी जर एम्ब्रियो जो आहे जो निघून पडला किंवा जसं अबॉर्शन झालं किंवा तो एक्स्ट्रॅक्शन झालं आहे, अशा स्थितीला आपण म्हणतो अबॉर्शन. याचे चान्सेस किती आहेत? इन्सिडेंट्स म्हणजे किती प्रसंग होऊ शकतात? तर 10 ते 20% ऑफ ऑल क्लिनिकल प्रेग्नन्सीज, 10 ते 20% असे प्रमाण आहे. 75% अबॉर्शन अकर्स बिफोर द 16 वीक. जेवढा आपण अबॉर्शन होतं त्याच्यातले 75% अबॉर्शन आहे हे 16व्या आठवड्याच्या मध्ये म्हणजे 4 महिन्याच्या आधी होतं. रेट्स व्हॅरी विथ द मॅटरनल एज. याच्यामध्ये सुद्धा याचा रेट हा कमी जास्त होऊ शकतो. अकॉर्डिंग टू मॅटरनल एज ऑल्सो हाय इन वुमन विथ पास्ट मिसकॅरेज. आईच्या वयानुसार जर वय जास्त असेल किंवा वय खूप जास्त कमी असेल तर अबॉर्शनचा रेट हा जास्त असतो. पण जर आधी तिला मिसकॅरेज झालेला आहे किंवा आधी एखाद्या मदरला अबॉर्शन झालेलं आहे त्याच्यानंतर त्याचे अबॉर्शनचं प्रमाण हे जास्त वाढू शकतं. आता अबॉर्शनच्या टाइप्स बघूया आपण. अबॉर्शन मध्ये स्पॉन्टेनियस आणि इंड्युस्ड. आता स्पॉन्टेनियस काय आणि इंड्युस काय सांगते. स्पॉन्टेनियस म्हणजे ज्याची तुम्हाला अजिबातही म्हणजे स्वतःहून झालेलं आहे, तुम्ही कुठलीही मेडिसिन घेतलेलं नाही आहे, तुम्ही काही सर्जिकल इंटरव्हेन्शन केलेलं नाहीये, म्हणजे आपसुकच जेव्हा होतं त्याला म्हणजे स्पॉन्टेनियस, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा काहीच कंट्रोल नाहीये. त्याच्यामध्ये अजून 2 पार्ट आहेत, एक तर आयसोलेटेड आहे आणि रिकरंट आहे. ओके, आयसोलेटेड आणि रिकरंट. त्या आयसोलेटेड मध्ये अजून पुढे 4-6 पार्ट आहेत. त्याच्यामध्ये थ्रेटन अबॉर्शन, इनव्हिटेबल अबॉर्शन, कम्प्लीट अबॉर्शन, इनकम्प्लीट अबॉर्शन, मिस्ड अबॉर्शन आणि सेप्टिक अबॉर्शन हे स्पॉन्टेनियसच्या आयसोलेटेड अबॉर्शनचे पार्ट आहेत. स्पॉन्टेनियसचा दुसरा जो टाईप आहे तो आहे रिकरंट अबॉर्शन. म्हणजे एकदा जर तुम्हाला अबॉर्शन होऊन गेले, दुसऱ्या वेळेला पण मी प्रेग्नन्सीमध्ये अबॉर्शन होण्याचे चान्सेस म्हणजे झाले किंवा तिसऱ्या वेळी पण झाले, म्हणजे रिकरंट, पुन्हा पुन्हा तीच गोष्ट होणे, त्याला म्हणतात रिकरंट. दुसरं आहे त्याचा अबॉर्शन, दुसरा टाईप आहे इंड्युस्ड. इंड्युस अर्थ काय होतो? एमटीपी. जेव्हा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अडॉप्ट करतो, जेव्हा मेडिकल बॅकग्राऊंड असल्या कारणाने आपण जेव्हा ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करतो त्याला म्हणतात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. आणि इलिगल, जेव्हा आपण एखाद्या मेडिसिन जे आपल्याला प्रेग्नन्सी नको असते एखाद्या मदरला तर ते शी माइट बी एक्सेप्ट इलिगल वे ऑल्सो. जेव्हा आपण गोळ्या खातो किंवा काही होम रेमेडीज करतो ज्याने उष्णतेने ते बाळ पडू शकतं, तर इज इंड्युस. म्हणजे आपल्याला नको असलेल्या बाळ किंवा नको असलेल्या गर्भधारणा आपण जेव्हा काढतो त्याला इंड्युस म्हणतात. आणि स्पॉन्टेनियस म्हणजे ज्याला काही न करता सुद्धा ते अबॉर्शन होतं, ते बाळ पडतं किंवा बाळाची वाढ होत नाही किंवा मिसकॅरेज होतं, त्याला म्हणतो आपण स्पॉन्टेनियस अबॉर्शन. इटिओलॉजी काय ह्याच्यामध्ये? आता इटिओलॉजी म्हणजे कारण. एकतर फिटल फॅक्टर म्हणजे बच्चूचं फॅक्टर असतात आणि मॅटरनल फॅक्टर आईचं फॅक्टर म्हणजे आईकडनं येणारी कारण किंवा बाळाकडनं येणारी कारण. फिटल फॅक्टर आता बाळाकडनं कारण कोणतं बघूया. एक तर जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिक. 50% ऑफ अर्ली मिसकॅरेज इज ड्यू टू द क्रोमोझोमल अबनॉर्मॅलिटीज. 50% जे अर्ली मिसकॅरेज होतं हे बिकॉज ऑफ क्रोमोझोमल
अबनॉर्मॅलिटीज. मला माहिती आहे की आपल्या 23 जोड्या असतात आणि मग 23 ट्रायसोमल होते किंवा क्रोमोझोमल डिफॉर्मिटी फॉर्म झाली तर त्यावेळेस सुद्धा 50% अबॉर्शन चान्सेस असतात. न्यूमेरिकल डिफेक्ट्स लाईक ट्रायसोमी, पॉलिपोलर आणि मोनोसोमी. जे आपल्या रंगसूत्राच्या जोड्या आहेत 23 जोड्या, मग त्याच्यानंतर जर त्याच्या न्यूमेरिकल डिफेक्ट काय झाले गुणसूत्रानुसार, तर ट्रायसोमी म्हणजे जेव्हा 3 क्रोमोझोम एकत्र असतात, पॉलिप्युलर जास्त असतात किंवा मोनोसोमी किंवा एकच असतं. स्ट्रक्चरल डिफेक्ट लाईक ट्रान्सलेशन, डिलेशन आणि इन्व्हर्शन. स्ट्रक्चरल डिफेक्ट असू शकतं बाळाचं किंवा असं लोकेशन बरोबर नाहीये, डिलिटेशन बरोबर नाहीये किंवा इन्व्हर्शन मोडमध्ये आहे, तरी सुद्धा फेटल फॅक्टर हे रिस्पॉन्सिबल असतं. मल्टिपल प्रेग्नन्सी आहे, 2 आहे, 2 बाळा आहेत, 3 बाळा आहेत, अशा वेळेस सुद्धा. आणि डी जनरेशन ऑफ विलाय, जे आपले एमनियन कोरियन असतात, प्लासेंटाचे विलाय असतात, तसं जर डी जनरेशन झालं असेल तरी सुद्धा फिटल फॅक्टरनुसार मदरला अबॉर्शन हे होऊ शकतं. मॅटरल फॅक्ट्स काय आहेत ते बघूया आपण. म्हणजे आईकडनं कारण काय येतात, तर एंडोक्राईन आणि मेटाबॉलिक फॅक्टर्स. एंडोक्राईन हे तुमचं पूर्णपणे हार्मोनवरती डिपेंड असतं. एंडोक्राईन आणि मेटाबॉलिक फॅक्टर्स जवळजवळ 10 ते 15% या कारणामुळे होऊ शकतं. नंतर ल्युटियल फेज डिफेक्ट, थायरॉइड अबनॉर्मॅलिटीज आणि डायबिटीस मेलिटस. म्हणजे मदरमध्ये थायरॉइडमुळे होऊ शकतं, ल्युटियल फेज डिफेक्ट होऊ शकतं आणि डायबिटीसमुळे सुद्धा बच्चू अबॉर्ट होऊ शकतो. अॅनाटॉमिकल अबनॉर्मॅलिटी, जर बच्चूच्या ग्रोथ मध्ये काही अॅनाटॉमिकल प्रॉब्लेम असेल ते चान्सेस पण 10 ते 15% आहेत. नंतर सर्व्हिको युटेराइन फॅक्टर, याच्यामध्ये काय होतं, सर्वायकल इनकम्प्लीट कॉम्पिटन्स अँड इन्सफिशियंट. सर्वायकल जवळ मोस्टली जी नॉर्मल डिलिव्हरी होते ही थ्रू वजायना होते, म्हणजे काढून बाळ येतं व सर्विक्स पाथनी. जर सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स असेल, सर्व्हायकल मध्ये एखादी सेप्सिस असू शकतं, इन्फेक्शन असू शकतं, त्याच्यामुळे पण किंवा इन्सफिशियन्सी आहे ते तेवढं तयार नाही आहे डिलिव्हरीसाठी, तरी सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात. कंजेनायटल मालफॉर्मेशन ऑफ द युटेरस, जर मदरचं युटेरस हे कंजेनायटल मालफॉर्मेटेड असेल तरी सुद्धा मॅटरल फॅक्टरनुसार अबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. युटेराइन फायब्रॉइड, जेव्हा मास असतो, एखादं फायब्रॉइड असतं आईच्या गर्भाशयामध्ये, तेव्हा बच्चूची वाढ होऊ शकत नाही, त्याला जागा मिळत नाही आणि अशा वेळेस अबॉर्शन होण्याची चान्सेस खूप जास्त असतात. आणि इंट्रायुटेराइन अडेनोसिस, पुन्हा मास वगैरे काय जर असेल तरी सुद्धा अबॉर्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आता इन्फेक्शनचे चान्सेस किती आहेत, तर 5%. जर इन्फेक्शन झालं तर माइट बी बिकॉज ऑफ दॅट सुद्धा अबॉर्शन होऊ शकतं. आता इन्फेक्शन मध्ये काय काय होऊ शकतं, तर व्हायरल इन्फेक्शन, त्यामध्ये रुबेला, सायटोमेगॅलो, HIV, किंवा जर मदरला पॅरासाइटिक इन्फेक्शन, जर टॉक्झोप्लाझ्मा किंवा मलेरिया इन्फेक्शन झालं किंवा बॅक्टेरिया युरेप्लाझ्मा और क्लॅमिडिया असं जर इन्फेक्शन झालं तरी सुद्धा मदरकडनं अबॉर्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. किंवा इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर, जे तुमचे रोगप्रतिकारक गोष्टी असतात जर त्याचे डिसऑर्डर असेल तरी सुद्धा अबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. जसं ऑटो इम्युन डिसीज, जर मदरला ऑटो इम्युन रोगप्रतिकारक काही आजार असतील तर, ऑलिओ इम्युन डिसीजेस किंवा अँटीफेटल अँटीबॉडीज, या सर्व कारणामुळे मदरला अबॉर्शनचे चान्सेस हे जास्त असतात. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आता एन्व्हायरमेंट काय तुमच्या वातावरणाशी का संलग्न आहे का ते बघूया. जर मदर सिगरेट स्मोकिंग करत असेल किंवा अल्कोहोल कन्झम्पशन करत असेल, म्हणजे दारू पित असेल किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह एजन्सी वापरत असेल, जे हार्मोनल पिल्स आपण घेतो, तरी सुद्धा अबॉर्शनचे चान्सेस असतात. मॅटर्नल मेडिकल इलनेस, जर आईला काही मेडिकल इलनेस असेल, जसं की सायटोनिक हार्ट डिसीज, मदरला सायनोटिक हार्ट डिसीज, म्हणजे मदरला जर एखादा हृदय रोग असेल सायनोटिकचा, किंवा हिमोग्लोबिनोपॅथी असेल, जेव्हा हिमोग्लोबिन खूप कमी असतं, असं जर काही असेल तरी सुद्धा मदरकडनं बच्चूला अबॉर्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. अनएक्सप्लेन, या सर्व कारणांव्यतिरिक्त सुद्धा इतरही काही कारण आहेत जे आपण एक्सप्लेन करू शकत नाही. ओके, जसं मेजॉरिटी इन एक्स्ट्रॅक्ट कॉजेस, प्रत्येक ठिकाणी अबॉर्शनचं हे एक्झॅक्ट कारण आपण हे कधी कधी मेन्शन करू शकत नाही, तरी सुद्धा अबॉर्शन हे होऊ शकतं.
आता आपण जे टाइप्स बघितले आपल्या अबोर्शनचे, जसं स्पॉन्टेनियस आणि इंड्यूस मध्ये. तर स्पॉन्टेनियस मध्ये आपण बघितलं 6 पार्ट आहेत, ते 6 टाईप आहेत. ते 6 टाईप्स आपण एक एक टाईप समजून घेऊया. त्यातला पहिला आहे तुमचा थ्रेटन्ड अबोर्शन. थ्रेटन्ड अबोर्शनचा अर्थ काय होतं की कंडिशन इन विच मिसकॅरेज हॅज स्टार्टेड बट नॉट इट हॅज नॉट प्रोग्रेस टू अ स्टेट फ्रॉम विच रिकव्हरी इज इम्पॉसिबल. आता काय होतं, थ्रेटन्ड अबोर्शन म्हणजे भीतीदायक, ओके, घाबरल्यासारखं. ही अशी कंडिशन असते जेव्हा मिसकॅरेजचं स्टार्ट होतं, म्हणजे तुम्हाला मदरला स्पॉटिंग वगैरे स्टार्ट होईल, पण ते प्रोग्रेस होत नाही, त्याची वाढ होत नाही, किंवा त्याच्या पुढे त्याची स्पॉटिंगचं फ्लो मध्ये रूपांतरित होत नाही, जिथून रिकव्हरी ही इम्पॉसिबल आहे. अशा वेळेला आपण त्याला थ्रेटन्ड अबॉर्शन म्हणतो, किंवा त्याला फक्त स्पॉटिंग, 1-2 स्पॉट झालेले आहेत आफ्टर इम्प्लांटेशनच्या वेळेस नंतरचे, त्याला आपण, किंवा हे अर्ली प्रेग्नन्सीचं, म्हणजे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये 16 वीकच्या आधी आपण जसं पण सांगितलेलं आहे, पण हे खूप अर्ली प्रेग्नन्सीमध्ये अबॉर्शन हे होऊ शकतं. आता क्लिनिकल विषयच काय आहे अबॉर्शनचे, तर पेशंट हॅव्हिंग एम्नोरिया कंप्लेन्स ऑफ स्लाइट ब्लिडिंग पर वजाना. ज्या पेशंटला अम्नोरिया म्हणजे पिरियड्स आलेलं नाहीये आणि त्याला कंप्लेंट्स आहे स्लाइट ब्लिडिंग फ्रॉम वजाना त्याला स्लाइट ब्लिडिंगची ही कंप्लेंट आहे, किंवा युजली पेन नाही, कधी कधी पेन असतं, कधी पेन नसतं सुद्धा. देअर विल बी अ माइल्ड बॅकेज ऑफ डल पेन इन लोअर ॲब्डोमेन. कधी कधी काय होतं, लोअर ॲब्डोमेनला थोडस असं माइल्ड टू डल पेन, म्हणजे थोडाफार प्रमाणात तिला पेन असू शकतं लोअर ॲब्डोमेन मध्ये. प्रत्येक वेळी पेन असं नाहीये, पण जर असलंच पेन तर लोअर ॲब्डोमेनला थोडस बारीकसं पेन असतं. द युट्रेसिस ऑफ सर्व्हिस फील्स ऑफ द युट्रेस, द गर्भाशय आणि सर्व्हिस जे आहे आपलं ते म्हणतो आपण त्याला सॉफ्ट असतं. डिजिटल एक्झामिनेशन रिव्हिल्स क्लोज एक्सटर्नल. जर आपण डिजिटल एक्झामिनेशन केलं तर जे आपला एक्सटर्नल ऑस आहे तो क्लोज असतो. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 2 ऑस असतात, म्हणजे ऑस मध्ये इंटरनल ऑस जो आतल्या बाजूला ओपन होतो आणि जो बाहेर होतो तो एक्सटर्नल ऑस. तो एक्सटर्नल ऑस क्लोज आहे. डिफरन्शियल डायग्नोसिस इन्क्लूड्स. अशा वेळेस आपल्याला डायग्नोसिस काय करता येतो, एकतर सर्वायकल एक्टोपिक. आपण लास्ट टाइम आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी पाहिलं, त्याच्यामध्ये मोस्टली जर सर्वायकल एक्टोपिक असेल तर सुद्धा अशा प्रकारचं थोडंफार ब्लिडिंग होऊन लोअर ॲब्डोमेनला एक असू शकतं, किंवा पॉलिप और कार्सिनोमा, जेव्हा पॉलिप गाठी असतात किंवा कार्सिनोमा कॅन्सर असतो त्यावेळी सुद्धा अशा गोष्टी घडतात. एक्टोपिक प्रेग्नन्सी जी एक्स्ट्रा युटराईन आहे, जी गर्भाशयाच्या बाहेर प्रेग्नन्सी राहिली आहे आणि ती डेव्हलप होते, अशा वेळेस एक्टोपिक प्रेग्नन्सी बोलतो आपण. आणि मोलार प्रेग्नन्सी, 2 ते 3 पद्धतीने मोल्स वाढलेले असतात तेव्हा मोलार प्रेग्नन्सी असं बोलू शकतो आपण, जी हायडायजेटिक फॉर्म मध्ये फॉर्म होते ती. अल्ट्रासाउंड इज डायग्नोस्टिक. अल्ट्रासाउंड तुम्हाला करायचं आहे, सोनोग्राफी करायचं आहे. पेल्विक एक्झामिनेशन इज अवॉइडेड व्हेन यूएजी इज अवेलेबल. जर तुम्हाला सोनोग्राफीची सुविधा अवेलेबल असेल तुमच्या गावामध्ये, तुमच्या सेंटरमध्ये, तर बहुतांश महिलांमध्ये पर वजाना एक्झामिन केली जात नाही, म्हणजे खालून तपास केला जात नाही, कारण ऑलरेडी मदरला ब्लिडिंग चालू असते किंवा ब्लिडिंग स्लाइड सुरू असतं. हे थ्रेटन्ड अबॉर्शनचं पिक्चर आहे, तुम्ही बघू शकता की वरच्या साईडला, राईट साईडला मदरला वरती फंडसला प्लॅसेंटा हा फॉर्म झालेला आहे, तिथून कोरियानिक विलायस वगैरे तुम्हाला दिसतात, आणि हळूहळू एका साईडने मदरला ब्लिडिंग होत आहे, जेणेकरून हे साईड म्हणजे स्पॉटिंग कम लो फ्लो ऑफ ब्लड तुम्ही बोलू शकता. जिथे हे प्रोग्रेस झालेलं नाहीये, म्हणजे स्टार्टिंग झालंय पण ते कुठेही प्रोग्रेस दिसत नाहीये, त्या ठिकाणी तुम्हाला ह्याला थ्रेटन्ड अबॉर्शन म्हणून असं बोलू शकता किंवा थ्रेटन्ड मिसकॅरेज असं बोलू शकता. पुढचं आहे आपलं, अशी मॅनेजमेंट कशी करायची आपण बघूया. मॅनेजमेंट अँड प्रोग्नोसिस. तर काय करायचं, रेस्ट. पेशंट शुड बी इन अ बेड फॉर फ्यू डेज अंटिल ब्लिडिंग स्टॉप. मदरला तुम्हाला बेड रेस्ट देणं गरजेचं आहे जेव्हापर्यंत तुमचं मदरचं ब्लिडिंग हे स्टॉप होत नाही. रिलीफ ऑफ पेन. पेन साठी तुम्हाला डायझेपम तुम्ही देऊ शकता 5 mg BD. देन 80% प्रेग्नन्सी विथ सडन अबॉर्शन गो ऑन अंटिल डम. सडन अबॉर्शन असलेल्या महिला 80% आपल्या फुल टर्म पर्यंत जातात. ओके, फुल टर्म पर्यंत त्यांची प्रेग्नन्सी कॅरी केली जाते. जरी त्यांना स्टार्टिंगला सडन अबॉर्शन सांगितलं असेल किंवा मिसकॅरेज चान्सेस जरी असेल तरी
त्यामधल्या 80% महिला आहेत त्यांचे पूर्ण दिवस भरतात प्रेग्नन्सीचे. If a live fetus is seen on USG, pregnancy is likely to continue in over 95% केसेस. जर आपण म्हणलो की PV एक्झामिनेशन करायची नाहीये, जर तुमच्याकडे सोनोग्राफीची पद्धत अवेलेबल असेल तुमच्या गावात, तर तुम्हाला प्रेफरेबली सोनोग्राफीच करायचं आहे. आणि त्याच जर त्या सोनोग्राफीमध्ये जर फिटस हे जर लाईव्ह दिसलं, जिवंत असलेलं फिटस जर दिसलं, तर 95% प्रेग्नन्सी ही कंटिन्यू केली जाते. If pregnancy continues, there is increased frequency of preterm labor, placenta previa and IUGR. जर प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली तरी त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जे रेट जो आहे किंवा दर जो आहे असं म्हणू शकतो आपण, प्रीटर्म लेबर होऊ शकतं, मदर अर्ली डिलिव्हर होऊ शकते, किंवा प्लॅसेंटा प्रिव्हिया होऊ शकतो, किंवा IUGR इंट्रा युटेराइन ग्रोथ रिटार्डेशन हे बच्चू मध्ये घडू शकतं. इनवायटेबल अबॉर्शन. इनवायटेबल अबॉर्शनचा अर्थ काय होतो? इट्स द क्लिनिकल टाइप ऑफ अबॉर्शन वेअर द चेंजेस हॅव प्रोग्रेस टू अ स्टेट फ्रॉम वेअर कंडिशन ऑफ प्रेग्नन्सी इम्पॉसिबल. कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नन्सी. इनवायटेबल अबॉर्शनचा अर्थ काय होतो की हे क्लिनिकल टाइप ऑफ अबॉर्शन्स आहे जिथे चेंजेस हॅव प्रोग्रेस टू अ स्टेट फ्रॉम वेअर कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नन्सी इज पॉसिबल. प्रोग्रेस म्हणजे जे मिस्ड अबॉर्शन म्हणजे आपण स्पॉन्टेनियस सुरू झाले ब्लिडिंग आणि मग ते कंटिन्युअस म्हणजे रिव्हर्स इम्पॉसिबलच्या आधीच ते स्टॉप पण झालंय. पण इथे काय आहे की चेंजेस एवढे झाले की ते एवढे प्रोग्रेस झाले आहे की आता प्रेग्नन्सी कंटिन्यू करणंच पॉसिबल नाहीये इनव्हिटेबल अबॉर्शन मध्ये. सो प्रेग्नन्सी आपल्याला ती डेफिनेटली अबॉर्शन ही मदरला होणारच होणार असं. क्लिनिकल टाइप अबॉर्शन वेअर द चेंजेस हॅव प्रोग्रेस टू अ स्टेट, या कंडिशनला पोहोचले की तिथून प्रेग्नन्सी कंटिन्यू करणं हे पॉसिबलच नाही. ओके, नाव क्लिनिकल फीचर्स काय त्याचे आपण एकदा चेक करून घेऊया. इफ पेशंट हॅव्हिंग द फीचर्स ऑफ सर्टन मिसकॅरेज प्रेझेंट विथ वजाइनल ब्लिडिंग. त्याचे फीचर्स काय तर पेशंट हु आर हॅव्हिंग अ फीचर ऑफ सडन अबॉर्शन, त्याला सडन अबॉर्शनचे फीचर आहेत जे आपण बोललो ना, जे स्पॉटिंग सुरू झालंय आणि लो बॅक एक वगैरे पेन वगैरे असू शकतं, लोअर ॲब्डोमेनला वगैरे, तिथे त्याच अशाच पेशंटमध्ये ज्यांना कंटिन्यू वजाइनल ब्लिडिंग आहे किंवा ॲग्रिवेशन ऑफ कॉलिकी पेन इन द लोअर ॲब्डोमेन, किंवा त्याचं पेन खूप जास्त वाढलेलं आहे आणि वजाइनल ब्लिडिंग आहे. समटाइम्स द फीचर्स मे डेव्हलप क्विकली विदाउट प्रायर क्लिनिकल एव्हिडन्स ऑफ सडन अबॉर्शन. कधी कधी तर काय होतं की असे सिम्पटम्स इतके लवकर डेव्हलप होतात, इतके फास्ट डेव्हलप होतात की तुम्हाला सडन अबॉर्शनचे सिम्पटम दिसतच नाहीत, डायरेक्ट तुम्हाला इनवायटेबल अबॉर्शनचे तुम्हाला सिम्पटम दिसतात. Internal examination reveals dilated internal loss through which the products of consumption are felt. Internal examination केलं मदरचं तर dilated internal loss through which products of consumption are felt म्हणजे इंटरनल ऑस जे आहे, आपण मगाशी बोललो ना की ऑस हे दोन्हीकडनं असं, एक्सटर्नल ऑस जी ओपन सर्व्हिस मध्ये होते आणि इंटरनल ऑस ही गर्भाशयाकडे ओपन होते. सो इंटरनल ऑस जे आहे ते डायलेट म्हणजे प्रसरण पावलेली असते आणि जे प्रोडक्ट ऑफ कन्सेप्शन आहे, कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणेचे जे प्रॉडक्ट आहेत, बच्चू जे आहे, फिटस जे आहे, एम्ब्रियो जे आहे, ते आपल्याला जाणवतात, आपल्याला लागतात हाताला. जसं इन्व्हिटेबल मिसकॅरेज मध्ये कसं होतं की ब्लिडिंग होते आणि ती प्रोग्रेस न थांबल्या कारणामुळे मोस्ट ऑफ केसेसमध्ये इन्व्हिटेबल अबॉर्शन हे स्पॉन्टेनियस होते. आता मॅनेजमेंट काय? मॅनेजमेंट कसं आहे? मॅनेजमेंट जो तुमची एक एम धारक मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे की तुमचं गोल नेमकं काय आहे. तर टू ॲक्सेलरेट द प्रोसेस ऑफ एक्सपर्शन, मला एक्सपर्शन करणं गरजेचं आहे. टू मेंटेन द स्ट्रिक्ट असेल, जेव्हा तुम्ही एक्सपर्शन करणार किंवा एक्स्ट्रॅक्शन करणार किंवा तुम्हाला अबॉर्शन करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला स्ट्रिक्ट असेप्सिस मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. इफ प्रेग्नन्सी लेस दॅन 12 वीक्स सक्शन इव्हॅक्युएशन इज डन, जर मदरची प्रेग्नन्सी ही 12 आठवड्यापेक्षा कमी असेल तेव्हा सक्शन आणि इव्हॅक्युएशन ही पद्धत वापरली जाते. जर बच्चू म्हणजे प्रेग्नन्सी जी हे 12 वीक्स पेक्षा जास्त असेल तेव्हा एक्सपर्शन बाय ऑक्सिटोसिन इन्फ्युजन
तर 12 आठवड्याच्या पुढे असं बोलतात की बच्चूचे पूर्ण अवयव हे तयार झालेले असतात तर 12 आठवड्यापर्यंत म्हणजे 3 महिन्यापर्यंत. त्याच्यामुळे जर प्रेग्नन्सी 12 आठवड्याच्या पुढची असेल आणि जर मदरला ब्लिडिंग झालं असेल तर त्यावेळी ऑक्सिटोसिन इन्फ्युजन स्टार्ट कर आणि बच्चू नॉर्मल मदर सारखं बेबी सारखं अबॉर्ट केलं जातं. जनरल मेजर्स काय याचे? एक्सेसिव्ह ब्लिडिंग इज कंट्रोल्ड बाय ऍडमिनिस्ट्रेटिंग द मेथर्जिन 0.2 mg. जर मदरला एक्सेसिव्ह ब्लिडिंग असेल, स्पॉन्टेनियस ब्लिडिंग सोडता जर त्याला प्रोफिस ब्लिडिंग झालं असेल तिला, तर त्यावेळी तुम्हाला मेथर्जिन नावाचं ड्रग यूज केलं जातं 0.2 mg टू कंट्रोल द ब्लिडिंग. ओके. नेक्स्ट आहे तुमचं ब्लड लॉस इज करेक्टेड बाय द आयुर्वेद थेरपी अँड द ब्लड ट्रान्सफ्युजन. जर एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला असेल तर तुम्हाला हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी मदरला फ्लुइड बॅलन्स पण दिलं, म्हणजे सलाईन पण लावलं जातं आणि सोबत त्यांचं ब्लड प्रोडक्ट सुद्धा दिले जातात. पुढचा टाईप आहे इनकम्प्लीट अबॉर्शन. ओके. आता आपण दोन पाहिले, थ्रेटन अबॉर्शन पाहिलं आणि इनवायटेबल पाहिला आणि दुसरा आहे तुमचा इनकम्प्लीट अबॉर्शन. इनकम्प्लीट अबॉर्शन काय होतं? जर द प्रोसेस ऑफ abortion has already taken place but the entire products of conception are not expired and a part of is left inside the uterine cavity. अबॉर्शन ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे पण जे पूर्ण प्रॉडक्ट आहे ते कन्सेप्ट झालेला प्रॉडक्ट आहे ते पूर्णपणे बाहेर पडलेले नाही, त्यातला काही पार्ट हा स्टील गर्भाशयामध्ये राहिलेला आहे, त्याला म्हणतात तुमचं इनकम्प्लीट अबॉर्शन. तर क्लिनिकल फीचर्स काय आहेत त्याचे ते आपण बघूया. क्लिनिकल मध्ये हिस्ट्री ऑफ एक्सप्रेशन ऑफ फ्लेशी मास पर वजानम. मदर सांगते की थ्रू पर वजाना थ्रू म्हणजे खालून फ्लेशी मास असा मासाचा गोळ्यासारखा पास झालेला आहे. कंटिन्युएशन ऑफ पेन इन लोअर ॲबडोमेन. मदरला लोअर ॲबडोमेनला ओटीपोटामध्ये दुखत असते. पर्सिस्टंट ऑफ ब्लिडिंग आणि मदरला हे ब्लिडिंग सुद्धा होत असते. इंटरनल एक्झामिनेशन रिव्ह्यूज. जर मदरचं इंटरनल एक्झामिनेशन केलं बॉडीमधून गर्भाशय असं तर आपण जेव्हा एक्झामिनेशन केलं त्यावेळी काय दिसतं? युटरस स्मॉलर दॅन द पिरियड ऑफ एम्नोरिया. युटरस स्मॉलर दॅन द पिरियड ऑफ एम्नोरियाचा अर्थ होतो, तुम्हाला माहिती आहे का हे जितके दिवस आपल्याला पिरियड्स म्हणजे गेस्टेशन पिरियड आहे 1 वीक 2 वीक 3 वीक 4 वीक, जर इनकम्प्लीट अबॉर्शन झालेलं असेल म्हणजे पूर्णपणे बाहेर पडलेला नाही आणि काही पार्ट थोडा अजूनही स्थिर असेल पोटामध्ये, तर पोटाची जी साईज आहे, गर्भाची जी साईज आहे ती तिच्या जेस्टेशनल गर्भधारणेच्या वयापेक्षा कमी असते. दुसरी गोष्ट पर्सिस्टंट ऑफ ब्लिडिंग. मदरला कंटिन्युअस वजायनल ब्लिडिंग असतं. इंटरनल एक्झामिनेशन रिव्ह्यूज ते झाला पण युटरस स्मॉलर दॅन द पिरियड ऑफ एम्नोरिया. युटरस स्मॉलर दॅन द पिरियड ऑफ एम्नोरिया म्हणजे गर्भाशयाची साईज जी आहे ती जितक्या वेळापासून पाळी येत नाही त्या वयाच्या त्या पिरियड पासूनच्या कम्पेअर टू कमी छोटी दिसते. ओपन इंटरनल लॉस. मदर साईडचा इंटरनल लॉस हे ओपन असते, जे गर्भाशयात ओपन होते. इंटरनल ऑस हे ओपन आणि ऑस ओपन असतं इंटरनल साईडने. व्हेरिंग अमाऊंट ऑफ ब्लिडिंग. जे ब्लिडिंग होतं ते व्हेरिंग आहे, कमी जास्त प्रमाणात त्याचं ब्लिडिंग होऊ शकतं. ऑन एक्झामिनेशन द एक्सपर्ट मास इन फाउंड इनकम्प्लीट. जर आपण एक्झामिन केलं तर तुम्हाला समजेल की जे मास बाहेर पडलेलं आहे, जे फ्लेशी मास बाहेर पडलेलं आहे ते इनकम्प्लीट आहे, त्याचं काही पण अजूनही सुद्धा मदरच्या युटरस मध्ये आहे. याच्याने काय होतं? कॉम्प्लिकेशन नक्की होतात, कारण रिटर्न प्रॉडक्ट्स नाही कॉज जे आतमध्ये प्रॉडक्ट राहिलेला आहे आईच्या गर्भाशयामध्ये ते काय करतात ते त्याच्यामुळे मदरला ब्लिडिंग होऊ शकतं, सेप्सिस होऊ शकतं किंवा प्लेसेंटल पॉलिप या 3 गोष्टी घडू शकतात. मदर ब्लिडिंग होऊ शकतं, सेप्सिस होऊ शकतं किंवा प्लेसेंटल पॉलिप या 3 गोष्टी घडू शकतात. ओके. दिसते तुम्हाला इनकम्प्लीट मिसकॅरेज मध्ये काहीचा पार्ट अजूनही आतमध्ये आहे. तर मॅनेजमेंट कसं करायचं याचं? एक तर इव्हॅक्युएशन करायचं तुमच्या प्रॉडक्टचं, जे काही आतमध्ये राहिल्याचं इव्हॅक्युएशन ऑफ द रिटर्न प्रॉडक्ट ऑफ द कन्सेप्शन. तुम्हाला ERCP करावं लागेल, इव्हॅक्युएशन ऑफ रिटर्न प्रॉडक्ट
प्रॉडक्ट्स ऑफ कन्सेप्शन, जे कन्सेप्शनचे प्रॉडक्ट जे आतमध्ये राहिलेले गर्भाशयामध्ये, त्याला आपल्याला इव्हॅक्युएट करावं लागेल, काढून टाकावं लागेल. अर्ली अबॉर्शन म्हणजे काय होतं, डायलिटेशन आणि इव्हॅक्युएशन अंडर अनेस्थेसिया और जनरल अनेस्थेसिया टू बी डन. अर्ली अबॉर्शन काय होतं, याच्यामध्ये जे राहिलेले पार्ट आहे त्याच्यामध्ये डायलिटेशन केलं, म्हणजे मदरला डायलेट केलं जातं. एक प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरीच्या पोझिशनवर ठेवून मदरच्या वूम मध्ये डायलेटर आणि क्युरेटर टाकून जे काही प्रोडक्ट्स आतमध्ये राहिलेले आहेत ते काढून टाकले जातात. लेट अबॉर्शन करतो, युटरस इज इव्हॅक्युएटेड अंडर जनरल अनेस्थेसिया अँड द प्रोडक्ट्स आर रिमूव्ड बाय ओव्ह्यूम फोर्सेप्स और बाय द ब्लंट क्युरेटर. यामध्ये काय करतात की युटरस इज इव्हॅक्युएटेड अंडर जनरल अनेस्थेसिया, मदरला पूर्णपणे अनेस्थेसिया देऊन त्यानंतर प्रॉडक्ट जे आहे ते ओव्ह्यूम फोर्सपने, ओव्ह्यूम नावाचं जो फोर्सप आहे त्या फोर्सपने और बाय ब्लंट क्युरेटरने काय करतात की मदरला डीएलसी केले जातात आणि ते सगळं जे टिश्यू वगैरे आहे ते काढून टाकले जातात. प्रोफिलॅक्टिक अँटीबायोटिक आर गिव्हन. सेप्सिसच्या चान्सेसच्या कारणामुळे रिमूव्ह मटेरियल्स आर सब्जेक्टेड टू हिस्टॉलॉजिकल एक्झामिनेशन. जे रिमूव्ह पार्ट आहेत ते हिस्टॉलॉजिकल सब्जेक्ट आहेत, तर तुम्हाला मदरला प्रोफिलॅक्टिक अँटीबायोटिक थेरपी देणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे मदरला सेप्सिस होऊ शकतं. मेडिकल मॅनेजमेंट काय आहे, टॅबलेट मिझोप्रोटोसॉल 200 मायक्रोग्राम इज यूज टू वजायनली एव्हरी 4 hours. मदरला मिझोप्रोस्टोल नावाची टॅबलेट असते जी पर वजायनल घ्यायची असते, 200 mg मायक्रोग्राम पर वजाना एव्हरी 4 hours, जेणेकरून ते इंड्यूस होऊन जर का इनकम्प्लीट मटेरियल राहिलं असेल आतमध्ये बॉडी पार्ट्स वगैरे ते एक्सपेल आउट होण्यासाठी मदत होते. पुढचं आहे तुमचं कम्प्लीट अबॉर्शन. कम्प्लीट अबॉर्शन, सो आपण काय पाहिलं, अबॉर्शन, इन्व्हायटेबल अबॉर्शन, त्याच्यानंतर तुमचं इनकम्प्लीट आणि कम्प्लीट. ओके, तर कम्प्लीट अबॉर्शन मध्ये काय होतं, वेन द प्रॉडक्ट ऑफ कन्सेप्शन आर कम्प्लिटली एक्सपेल्ड युटरस इट इज कॉल्ड कम्प्लीट. जेव्हा गर्भधारणा झालेले जे काही प्रॉडक्ट आहे, जे काही फिटस वगैरे आहे ते पूर्णपणे बाहेर पडतं किंवा पूर्ण बाहेर अबॉर्शन वगैरे पडतं, त्याला मग आपण कम्प्लीट अबॉर्शन. त्याचे क्लिनिकल फीचर्स काय आहेत, द हिस्ट्री ऑफ एक्सप्रेशन ऑफ अ फ्लेशी मास पर वजाइनम फॉलोड बाय मदर. जसं आपण इनकम्प्लीट मध्ये झालं किंवा फ्लेशी मास बाहेर पडतो टू वजायना, फॉलोड बाय सब इन्सिडेंट्स ऑफ ॲब्डोमेन पेन. ओके, इन्सिडेंट्स होतात काही ॲब्डोमेन पेनचे आणि वेअर ब्लिडिंग बिकम्स ट्रेस और अब्सेंट. आणि एक पूर्णपणे जर प्रोडक्ट निघून गेल्यानंतर एकतर सब इन्सिडेंट ऑफ ॲब्डोमेन पेन होतात आणि जे वेअर ब्लिडिंग होतं ते एक तर कमी प्रमाणात होतं किंवा पूर्णपणे बंद होतं. इंटरनल एक्झामिनेशन रिव्हिल्स, जेव्हा आपण इंटरनल एक्झामिनेशन करतो मदरच्या बॉडीची तेव्हा काय बघतो, तर युटरस स्मॉलर दॅन द पिरियड ऑफ एम्नोरिया. जसं आपण इनकम्प्लीट मध्ये पाहिलंय की एम्ब्रियोनिक अबॉर्शन मध्ये काय होतं की युटरसची साईज जी आहे, गर्भाची साईज जी आहे ती तुमच्या एम्नोरिया मध्ये जेव्हा पिरियड येत नाही त्या पिरियड पासून त्याच्यापर्यंत जो काही आकार असणं गरजेचं आहे तशा तो पूर्णपणे कमी असतो. सर्वायकल ऑस इज क्लोज्ड. सर्वायकल ऑस ही काय आहे, क्लोज झालेली आहे आणि ब्लिडिंग इज स्ट्रेस आणि ब्लिडिंग सुद्धा कमी आलेलं आहे. ट्रान्सव्हाजाइनल सोनोग्राफी कन्फर्म दॅट युटरस इज एम्प्टी. जेव्हा आपण सर्विक्स थ्रू ट्रान्सव्हाजाइनल सोनोग्राफी करतो प्रोब टाकून आतमध्ये मदरला, तेव्हा तुम्हाला दिसतं की आतमध्ये वोम मध्ये काही प्रॉडक्ट नाही आहे, युटरस इज एम्प्टी. गर्भाशय जे आहे ते रिकाम आहे. इफ the fetus is dead and retained passively inside the uterus for a variable period. जर fetus dead असेल, जर मच्छू हे आतमध्येच एक्सपायर झालेला आहे आणि retained passively inside the uterus for the variable period, तर आणि आताच राहिलेलं आहे ते inside the uterus for a variable period. It is diagnosed when there is a fetus with a crown drum length of 5 mm without a fetal heart. सॉरी, मिस्ड अबॉर्शनची डायग्नोसिस आहे की फिटस इज डेड झालेला आहे पण रिटेन पॅसिव्हली इनसाइड द युटरस फॉर अ व्हेरिएबल पिरियड, पण स्टील ते मदरच्या वूम मध्येच आहे फॉर व्हेरिएबल पिरियड साठी. इट इज डायग्नोज व्हेन देर इज अ फिटस विथ अ क्राउन ड्रम लेंथ ऑफ 5 mm विदाउट अ फिटल हार्ट. म्हणजे
ज्यावेळेस फिटस असतं त्याला तिथे क्राउन ऑफ लेंथ ऑफ 5 मिलीमीटर, त्याचं लेंथ जे 5 मिलीमीटर एवढी असते, पण विदाउट फिटर हार्ट, म्हणजे बच्चूला हार्ट रेट नाही, हार्ट नाहीये किंवा हार्ट रेट डेव्हलप झालेलं नाहीये, त्यानंतर मिस्ड अबॉर्शन. क्लिनिकल फीचर्स काय? द पार्शली युजली the patient usually present with the feature of threatened miscarriage followed by substance of pregnancy symptoms. Usually काय होतं की सब incidence of pregnancy followed by the pregnancy symptoms. Uterus becomes smaller in size. As usual, आपण मागे पण बघितलं सगळ्या पहिल्याच्या याच्यामध्ये की युट्रस हे कसं बनतंय, हे युट्रस हे स्मॉलर साईज बनतंय, स्मॉलर झाले साईजच्या हिशोबाने. सर्विक्स फील्स फर्म विथ द क्लोज इंटरनल हॉर्स. सर्विक्स जे आहे ते सुद्धा फर्म आहे पण क्लोज आहे, इंटरनल हॉर्स हा क्लोज आहे. ओके. नॉन ऑडिबिलिटी ऑफ फिटर हार्ट साऊंड इवन विथ द डॉप्लर अल्ट्रासाउंड. नॉन ऑडिबिलिटीचा अर्थ काय होतो? तुम्हाला ऐकायला येत नाही, जरी तुम्ही डॉप्लर जरी लावले असेल साऊंड इवन विथ डॉप्लर अल्ट्रासाउंड, तरी सुद्धा फिटल हार्ट हे ऐकायला येत नाही. इम्युनॉलॉजिकल टेस्ट फॉर प्रेग्नन्सी बिकम निगेटिव्ह. तुम्हाला मदरला आपल्याला इम्युनॉलॉजिकल टेस्ट करावी लागते टू कन्फर्म द निगेटिव्ह ऑफ प्रेग्नन्सी. Retaining the products of long term can lead to sepsis. हे जर कॉम्प्लिकेशन्स काय याचे, जर हे रिटेनिंग प्रोडक्ट आतमध्ये राहिलेले प्रोडक्ट आहेत जे खूप वेळा करता जर आतच राहिले तर त्याच्यामुळे सेप्सिस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो आपल्याला DIC करायला लागते. सो डिसिमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोयाग्युलेशन. सो या ह्याच्यामध्ये आपल्याला DIC डिसिमिनेटेड इंट्राव्हेस्क्युलर कोयाग्युलेशन व्हेरी रेअर हा टेस्ट बघावं लागते. ऑफ इन जेस्टेशन एक्सिडिंग 16 वीक्स, जी 16 आठवड्यापर्यंत पुढे केली जाते. युट्रस जर गर्भाशय जर 12 आठवड्याच्या कमी असेल तर प्रोस्टॅग्लॅंडिन इवन मिझोप्रोस्ट हे खूप नावाजलेला ड्रग आहे. मोस्ट ऑफ द प्रत्येक लेडीला दिलं जातं हु आर कम विथ अबॉर्शन. मिझोप्रोस्ट जो आहे एकदम गिवन vaginally and repeated after 24 needed. तो मिझोप्रोस्ट नावाचा जो मेडिसिन आहे तो थ्रू वजाना मध्ये प्लेस केला जातो आणि तो 24 तासानंतर पुन्हा त्याच ठिकाणी प्लेस केला जातो गरजेचं असेल तर. एक्सपर्शन युजली अक्रॉस विदिन 48 hours. युजली जे ऑकर्शन आहे, एक्सट्रॅक्शन आहे ते 48 अवर्सच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. सक्शन इव्हॅक्युएशन इज डन वेन द मेडिकल मेथड फॉल्स. जेव्हा मेडिकल मध्ये फॉल्स होते तेव्हा तुम्ही सक्शन इव्हॅक्युएशन करू शकता. ड्युटीज मोर दॅन 12 weeks. जर गर्भाशयाचं वय हे 12 वर्ष जास्त असेल तर 6 or 12 hourly मिझोप्रोस्टल टॅब्लेट्स आर गिव्हन युजली. 6 ते 12 वर्षाच्या दरम्यान तुम्हाला मिझोप्रोस्टल घ्यायचं आहे. ओके, थ्रू वजाना. ओके, इफ इट इज फेल देन एक्स्ट्रा एम्नियोटिक इंस्टॉलेशन ऑफ is needed. जेव्हा if this is fail, okay, तर एक्स्ट्रा एम्नियोटिक इंस्टॉलेशन ऑफ इथ्राडिझाइन इज यूज. तर हे फेल झालं तर तुम्हाला एक्स्ट्रा एम्नियोटिक हे इन्स्टॉलेशन करावं लागतं आणि अँटीबायोटिक शुड बी गिव्हन. तर अशा वेळेस मला अँटीबायोटिक देणं सुद्धा गरजेचं आहे. पुढचा पार्ट आहे आपला सेप्टिक अबॉर्शन, लास्ट वन. सेप्टिक म्हणजे काय? एनी अबॉर्शन असोसिएटेड विथ द क्लिनिकल एव्हिडन्स ऑफ इन्फेक्शन ऑफ द युटरस अँड इट्स कंटेंट्स. एनी अदर अबॉर्शन जे तुम्ही क्लिनिकल एव्हिडन्स दाखवते की तुम्हाला काही मदरला इन्फेक्शन ऑफ द युटरस किंवा त्याच्या कंटेंटमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे तेव्हा तुम्हाला त्याला सेप्टिक अबॉर्शन बोलू शकता. मोस्ट कॉमन कॉजेस काय त्याचं? तर अटेम्प्ट ॲट इंड्यूस अबॉर्शन बाय अन अनट्रेन्ड पर्सन without the use of aseptic precaution.
मोस्ट कॉमन कॉज काय असतं, अटेम्प्ट अँड इंड्यूस अबॉर्शन. तुम्हाला इंड्यूस अबॉर्शन जे तुमचे एमटीपी आहे किंवा अबॉर्शन आहे, हे तुम्ही इंड्यूस अबॉर्शन जे तुम्ही अटेंड करता त्यावेळेस मोस्ट ऑफ द जे अनट्रेन पर्सन आहे ते अनट्रेन असल्या कारणामुळे किंवा त्यांना सेप्सिसचं ज्ञान असल्या कारणामुळे ते असं स्पेशल हँडल करतात विदाउट एनी असेप्टिक प्रिकॉशन. ते आहे तुमचं सेप्टिक अबॉर्शन. त्याच्यामध्ये ग्रेड असतात सेप्टिक अबॉर्शन मध्ये, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. तर आपण ते ग्रेड सगळे समजून घेऊया. ग्रेड 1 कुठला इन्फेक्शन आहे, द इन्फेक्शन इज लोकलाइज इन द युट्रस, जे गर्भाशयाच्या आतच आहे. ग्रेड 2, द इन्फेक्शन स्प्रेड बियॉन्ड द युट्रस टू द पॅरापेट्रियम, ट्यूब्स अँड ओव्हेरियन अँड पेल्विक पेरिटोनियम, जे की गर्भाशयाच्या इतर अंगाला सुद्धा स्प्रेड झालेला आहे, इतर पार्टला स्प्रेड झालेला आहे, जे ओव्हरी आहे किंवा ट्यूब्स आहेत किंवा पेल्विक पेरिटोनियम आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे ते पसरतं, त्याला म्हणतो ग्रेड 2. ग्रेड 3 कुठला आहे, जनरलाइज पेरिटोनाइटिस अँड एंडोटॉक्सिक शॉक और जॉन्डिस और अक्यूट रिनल फेल्युअर. जेव्हा बेबी मदर जी आहे ती जनरलाइजली पेरिटोनाइटिस मध्ये जाते किंवा एंडोटॉक्सिक लेवलवर जाते, शॉक मध्ये जाते, किंवा पुढे जॉन्डिस मध्ये जाते किंवा अक्यूट रिनल फेल्युअर मध्ये जाते, या सर्व गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहे आज सुद्धा. आणि याचं जे क्लासिफिकेशन आहे थर्ड याच्यामध्ये केलं जातं. ग्रेड 3 मध्ये काय होतं की युजली मदरला पेरिटोनाइटिस होतं. सो ग्रेड 3 मध्ये जनरलाइज पेरिटोनाइटिस होतं मदरला आणि एंडोटॉक्सिक लेवल शॉक किंवा जॉन्डिस और अक्यूट रिनल फेल्युअर सुद्धा होतं, जे आपण डिस्कस केलं आता. ग्रेड 1 मध्ये काय होतं, इट इज द कॉमनेस्ट अँड युजली असोसिएटेड विथ द स्पॉन्टेनियस अबॉर्शन. फर्स्ट ग्रेड 1 जो आहे ना तुमचा इन्फेक्शन हा कॉमनेस्ट कॉज आहे, युजली स्पॉन्टेनियस अबॉर्शन हे मदरला होतं. फीवर, ते साइड सिम्पटम्स काय त्याचे क्लिनिकल फीचर काय आहे, तर फीवर, ॲब्डोमिनल पेन, वॉमिटिंग और डायरिया हे पक्का होतं, किंवा रायझिंग पल्सेट, याच्यामध्ये हार्ट रेट वाढतो, और मोर इज अ सिग्निफिकंट फाइंडिंग दॅन एव्हरी पॅरेसिया, आणि हे इतर तापापेक्षा खूप जास्त सिग्निफिकंटली दाखवतं. इट इंडिकेट्स स्प्रेड ऑफ इन्फेक्शन बियॉन्ड युट्रस. इथे तुम्हाला समजू शकते की जे इन्फेक्शन आहे ते युट्रसच्या गर्भाशयाच्या बाहेर पसरलेलं आहे. एक्झामिनेशन शोज अब्डोमिनल टेंडरनेस, जे आपण एक्झामिन करू त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की ब्रदरला म्हणजे मदरला टेंडरनेस आलेला आहे आणि रिजिडिटी आहे. आता इंटरनल एक्झामिनेशन काय रिव्हील करतं, तर ऑफेन्सिव्ह प्युरिलंट वजायनल डिस्चार्ज. आय बी मदरला ऑफेन्सिव्ह म्हणजे सारखं प्युरिलंट डिस्चार्ज हा होतोय, वजायनल डिस्चार्ज होतोय. टेंडर यूट्रस usually with the patulous or boggy fields. टेंडर होतं युट्रस आणि पॅट्युलस और बॉगी फील्ड होतं. सॉफ्ट सर्व्हिस विथ ओपन इंटरनल ऑस, सर्व्हिस जे सॉफ्ट असतं आणि इंटरनल ऑस आहे जे पण ओपन होतं. इन्व्हेस्टिगेशन काय काय करतो आपण, सीबीसी, सिरम युरिया, क्रियाटिनिन आणि न्यूट्रोलाइट, हाय वजनाला स्वॅब पाठवतो आणि ब्लड कल्चर सस्पेक्टेड सिम्पटोमिया पण पाठवतो. पेल्विक सोनोग्राफी टू रिटेन प्रॉडक्ट ऑफ कन्सेप्शन, तुम्हाला सोनोग्राफी करणं गरजेचं आहे जस्ट टू नो की बाबा काही प्रॉडक्ट वगैरे